कोणीतरी फोन उचला रे, आपल्या आनंदीला घेऊन गेलेत. काय करू मी, कोणी फोनच उचलत नाहीये. सिद्धू, अरे लवकर घरी या तुम्ही. Vishwa, I want to talk to you once. Just No one's talking to Janu. please come. अच्छा एक मिनिट थकलो एक मिनिट थांब. श्वास. मला माझ्या जानूकडे जाऊ देत नाहीयेस ना? थांब, आता दाखवतो तुला. Don't do this. You'll regret it. Right? You will regret it. मला माझ्या जानूपासून कोणीच वेगळं करू शकणार नाही. जानू, चिग्स, काय झालं? अन्वी काय चाललंय सगळं? जयंतला जंगलात कोणीतरी बांधून ठेवलं होतं, आम्ही शोधत होतो तुला, तू कुठेच नव्हतीस. इथे कधी आलीस, तू कशी आलीस, काय चाललंय? हे बघ, मी तुला सगळं सांगेन, अगदी सुरुवातीपासून सांगेन, पण आता नको. प्लीज मला थोडा वेळ दे ना. अगं पण का? हे बघ जान्हवी, मी भावासारखं आहे तुझं, तू सांगू शकतेस मला, उगाच लपवू नकोस. मला माहिती आहे तू अडचणीत आहेस, प्लीज नेमकं काय झालंय ते खरं खरं सांग. चिग्स, अरे ऐक ना. हे बघ, मला सगळं काही सांगायचंय, सगळ्यांसमोर सांगायचंय, पण पुन्हा एकदा जे काही माझ्या बरोबर घडलंय ते सांगताना, माझ्या जखमांवरची खपली काढताना ना खूप त्रास होणार आहे मला. म्हणून मी तुला सांगते की मी सगळं सांगेन, पण सगळ्यांसमोर सांगेन, स्पेशली आई बाबांसमोर. कळतंय तुला? ठीक आहे, मग मी लगेच काका काकूंना बोलवतो, सगळ्यांना इकडे गोळा करतो, सगळ्यांसमोर जे काय घडलंय, जे काय खरं खरं ते सांगून टाका ना, संपला. जे सांग ना. ऐक ना प्लीज. हे बघ, मी तुला काय म्हटलं, मला सगळ्यांना सगळं काही सांगायचं, पण आता नको ना. अरे जरा विचार कर, ज्या घरात इतकी वर्ष आई बाबांनी संसार केला, ते घर त्यांना 24 तासात सोडावं लागणार आहे. आता या सगळ्यात अजून कशाला ना त्रास देऊ, अजून कशाला स्वतःचं रडगाणं गात बसू. इतके महिने, इतके दिवस मी सहन करत राहिले ना, अजून एक दिवस सहन करेन मी. प्लीज समजून घे, आता नको. ठीक आहे, तू घे तुझा वेळ, पण प्लीज लवकर काय ते सांग. बस स्वतःमध्ये घुसमटत राहू नकोस. हो. हा आई बोल. सिद्धू, अरे आपल्या आनंदीला घेऊन गेले रे ते लोक. घेऊन गेले म्हणजे काय? कोण घेऊन गेलं? कुठे? काय? ते चाइल्ड वेलफेअर मधनं 2 माणसं आली होती. मी तुला खूप प्रयत्न केला रे फोन करायचा, तुला भावनाला तुम्ही दोघेही माझा फोन घेत नव्हता. काय करायचं आता सिद्धू? काही करून आनंदीला घरी आण. काय चाललंय? आई ऐक ना, मी तुला करतो फोन. तू नको काळजी करूस, मी बघतो काय. ठीक आहे. जानू, अगं तिकडे आईला मदतीची किती गरज आहे, तुम्ही ते गप्पा काय मारताय? हो, मी जाऊन आईला मदत करते. हा चल. भावना थांब. काय झालं? अहो आईला आपल्याला लगेच घरी जावं लागणार आहे. अहो काय बोलताय तुम्ही? इकडे सगळ्यांची परिस्थिती बघितलीत ना काय, आणि अशा ह्याच्यात आपण कसं घरी जाणार? भावना, कारण नसताना मी तुला घरी घेऊन जाईन का होकाच? काय झालंय? ऐक, तू टेन्शन नको घेऊस. बघ, तू शांत हो. आनंदीला
चाइल्ड वेलफेअर वाले घेऊन गेले. तू उगाच पॅनिक होऊ नकोस, ठीक आहे? मी आहे ना, काही नाही होणार. आपल्याला लगेच तिकडे जावं लागेल फक्त. हो हो, पण सिद्धिराज इथे आई बाबांना काय सांगायचं काका आपण? काकूंशी मी बोलतो ना, ठीक आहे? आत्ता आनंदीबद्दल त्यांना मी काही सांगितलं नाही. आदर्श त्यांना खूप टेन्शन आहे. आजवर या घरात किती पंक्ती सजले, प्रेमाने खाऊ घातलं सगळ्यांना. आलेला कुठलाही पाहुणा कधी विनमुख इथून गेला नाही. किती प्रेमाने माझं हे स्वयंपाकघर मी सजवलं होतं. आज हे असं रिकामं करावं लागेल कधी वाटलं नव्हतं. परत जेव्हा झालं होतं तेव्हा आईंनी किती प्रेमाने हे दुपटं शिवलं होतं. बाबांनी तर सगळ्या गल्लीला पेढे वाटले होते. याच घरात वरद लहानाचा मोठा झाला. माझ्या संसाराच्या किती आठवणी आहेत या घरात. आणि आता हेच घर सोडून जायचं म्हणजे कशाच्या आधारावर आनंदीच्या विरोधात तक्रार लिहून घेतली तुम्ही? मला आत्ताच्या आत्ता माझी मुलगी इथे हवी आहे. आणि काय चुकलं आमचं सांगा ना. हे बघा, जे काही घडलंय ते कायद्याच्या कक्षेमध्ये राहूनच घडलंय. तुम्ही एका छोट्या मुलीला तुमच्या घरामध्ये जबरदस्तीने ठेवून घेतलंय आणि तुमच्याकडे आनंदीला दत्त घेतल्याचे डॉक्युमेंट्स पण नाही आहेत आणि तुमच्या घरामध्ये तिची काळजी पण घेतली जात नाहीये. आणि म्हणून चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटकडे तक्रार आली होती. त्या ऑफिसर्सनी आनंदीला काही प्रश्न विचारले आणि तिची उत्तरं ऐकल्यानंतरच ते तिला घेऊन गेलेत. आनंदीने स्वतः असं सांगितलंय की घरामध्ये तिच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये. तिला तिच्या आईकडे जायचं असतं पण तिच्या आईकडे तिच्यासाठी वेळच नाहीये. काय? शक्यच नाही. आनंदी हे बोलूच शकत नाही. आम्ही आमच्या मुलीला ओळखतो ना साहेब. हे बघा, तुमचा ना काहीतरी मेजर गडबड झाली, काहीतरी गैरसमज झालाय. प्लीज रिक्वेस्ट करतो, ही तक्रार तुम्ही मागे घ्या आणि आमच्या मुलीला परत द्या प्लीज. हो